नमस्कार. आपण एक नवीन कोर्स सुरू केलेला आहे, की ज्याचं नाव आहे चीनचा इतिहास. तर आपण चीनच्या इतिहासाच्या संदर्भात कालपासून त्याचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे अंग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण युनिट क्रमांक 1 आणि युनिट क्रमांक 2 असं दोन्ही एकत्रित पद्धतीने त्याचा विचार करणार आहोत. कारण चीनचा जो इतिहास आहे, तो चीनला सुद्धा आपण काल जशी चर्चा केली त्याप्रमाणे चीनला एक अशी दीर्घ परंपरा आहे. चीन हे प्राचीन सभ्यता या वर्गवारीमध्ये मोडलं जातं. त्यामुळे जसं जगभरात ज्या 5 महत्त्वाच्या सभ्यता उदयाला आल्या, इतिहासाच्या विविध टप्प्यांवर, त्यातलं एक चीनची सभ्यता म्हणून ओळखली जाते, की ज्याला इंग्रजीमध्ये सिव्हिलायझेशन असा शब्द आहे. तर चायनीज सिव्हिलायझेशन हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला चीनचा इतिहास समजून घेताना लक्षात ठेवणं किंवा तो अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्यामुळे चीनच्या संदर्भात आपण आजच्या व्याख्यानामध्ये ज्या गोष्टी चर्चा करणार आहोत, त्या म्हणजे चीनच्या संदर्भात असलेले वेगवेगळे जे ऐतिहासिक दृष्टिकोन आहेत. विशेषतः वसाहतवादी अभ्यासामध्ये किंवा वसाहतवादी इतिहासकारांनी 18व्या-19व्या शतकामध्ये ज्या पद्धतीचे पौर्वात्यवादी दृष्टिकोन स्वीकारले गेले, त्या पौर्वात्यवादी दृष्टिकोनामध्ये चीनची नेमका इतिहास कुठे स्थापित होतो आणि चीनबद्दलचे जे समज आणि गैरसमज आहेत, ते नेमके कशा पद्धतीने दृग्गोचर होतात, याची चर्चा आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये करणार आहोत. नंतरचा भाग जो आहे, की आपल्याला असं लक्षात येतं, की जगभरामध्ये किंवा विशेषतः वसाहतवादाचा इतिहास ज्या देशांना आहे किंवा वसाहतवादी शोषणाचा इतिहास ज्या देशांना आहे, त्यांच्यावर प्रत्यक्ष वसाहतवाद्यांनी राज्य केलेलं आहे आणि त्यामुळे वसाहतवादाच्या विरोधात बंड करून राष्ट्रराज्यांची उभारणी इतर देशामध्ये झालेली आहे. पण चीनच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रत्यक्ष असा पुरावा दिसण्याच्या ऐवजी चीनच्या राष्ट्रराज्याच्या निर्मितीला जी सुरुवात आहे, ती खरं तर अफूच्या युद्धानंतर सुरू झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अफूचे युद्ध हे चीनच्या राष्ट्रराज्याच्या निर्मितीमध्ये किंवा चीनच्या राष्ट्रराज्याच्या उभारणीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे, भूमिका वठवलेली आहे, याची सुद्धा आपल्याला सांगड किंवा याचा सुद्धा आपल्याला हा जो शेड आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कोर्स कोड क्रमांक BHIE 141 हा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, की ज्याचं मुख्य शीर्षक आहे चीनचा इतिहास, ज्यामध्ये 1840 ते 1978 यामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळे त्याचे परिणाम आणि त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या घटना आणि इतिहास याची सांगड घालून आपण चीनचा इतिहास खरं तर या कालपटाच्या संदर्भात, या कालपटाच्या मर्यादेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा जो कालपट आहे, तो कालपट खरं तर जे काही इतर आशिया, आफ्रिका, इतर जे काही खंड आहेत, त्या खंडांमध्ये वसाहतवादी कालखंड म्हणून ओळखला गेलेला आहे. त्या वसाहतवादी कालखंडाच्या परिप्रेक्ष्यामध्ये चीनच्या संदर्भात कोणत्या पद्धतीचा इतिहास उभा राहतो, कुठल्या पद्धतीच्या इतिहासाचे वाटचाल चीनमध्ये होती, याची खरं तर माहिती आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. जसं की वाणगी दाखल जर आपण चर्चा करायची म्हटली, तर भारताच्या संदर्भात याच कालखंडामध्ये एक म्हणजे याच्या 20-25 वर्ष मागे पुढे 1857चा उठाव होतो, की जो खरं तर तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या विरोधात, इंग्रजांच्या विरोधात उभा राहतो आणि प्रमुख त्याचं लक्ष जे होतं 1857च्या उठावाचं, ते होतं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एक महत्त्वाची भूमिका वसाहतवादी राज्याच्या अनुषंगाने भारतामध्ये ज्या पद्धतीने वठवली, तशाच पद्धतीने चीनमध्ये सुद्धा वठवलेली आपल्याला दिसून येते. परंतु चीनच्या संदर्भात त्याचे ऐतिहासिक तथ्य पूर्णपणे वेगळे आहेत. कारण चीनमध्ये जो अफूचा व्यापार होतो, तो अफूचा व्यापाराच्या संदर्भात खरं तर ईस्ट इंडिया कंपनी आणि इतर ब्रिटिश वसाहतवादी धोरणांची ओळख चीनच्या इतिहासामध्ये, चीनच्या भौगोलिक याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे खरं तर चीनची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, चीनचा जो ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, तो समजून घेत असताना आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत असणारे जे काही महत्त्वाचे बिंदू आहेत, त्या बिंदूच्या अनुषंगाने करता येणं शक्य. यातल्या काही बिंदूंची चर्चा आपण काल केली, उर्वरित बिंदूंची चर्चा आपण आज करणार आहोत.
हे संपूर्ण बिंदू की ज्याच्यातून आपल्याला चीनचा जो इतिहास आहे आणि चीनचा इतिहासाबद्दलचा दृष्टिकोन आहे ते समजून घेण्यामध्ये मदत होईल. आणि दुसरा जो महत्त्वाचा युनिट क्रमांक 2चा भाग आहे, तो आहे अफूचं युद्ध. तर अफूचं युद्ध आणि चीनचा बद्दलचा ऐतिहासिक दृष्टिकोन अशा दोन्ही प्रमुख युनिटची सांगड आपण आज घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चीनची जी समज आहे, चीनबद्दलची जी समज आहे, चीनची स्वतःची आणि जगाची चीनबद्दलची समज ही खरं तर वसाहत काळामध्ये पूर्णपणे बदलत गेलेली आहे. कारण ज्या पद्धतीने इतर आशियाई देशांना इतिहास आहे तशाच पद्धतीचा इतिहास चीनला नव्हता. चीनला एक विशिष्ट अशी परंपरा आहे. चीनला तत्त्वज्ञानाचं, दर्शनशास्त्राचा एक मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे चीन हा स्वतः बऱ्याच अंशी स्वतःमध्येच मशगूल किंवा समाधानी असलेला बघितला गेलेला आहे. परंतु पाश्चात्य विद्वानांनी, पाश्चात्य इतिहासकारांनी याचा अर्थ असा काढला की चीन हा एक स्वकेंद्री असं राष्ट्र आहे की ज्याच्यामध्ये इतर कुठल्याही देशांचा कुठलाही सहभाग नाही, त्याच्या विकासामध्ये, त्याच्या सभ्यतेच्या विकासामध्ये इत्यादी इत्यादी. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समजी आतापर्यंत म्हणजे वसाहतवादाच्या सुरुवातीच्या मध्याच्या टप्प्यापर्यंत जगभरात होतं. परंतु नंतर वेगवेगळे दाखले असे मिळतात, ओके, की ज्याच्यातून आपल्याला हे जे काय स्थापित गोष्ट आहे, स्थापित सत्य आहे, ते आपल्याला निरर्थक वाटायला लागतं आणि वेगळ्या पद्धतीचे तथ्य आपल्याला चीनच्या संदर्भात दिसून येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर बौद्ध धर्माची जी सुरुवात आहे ती प्रामुख्याने भारतीय किंवा आशियाई उपखंडामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येते. चीन जो वसाहतवादोत्तर किंवा वसाहतवादाच्या नंतरचा जो चीन आहे त्याच्यामध्ये प्रमुख धर्म म्हणून बौद्ध धर्माची स्थापना होते. बौद्ध धर्म हा चीनचा ऐतदेशीय धर्म नसून सुद्धा एका परकीय भूमीवरून आलेला धर्म म्हणून चीनमध्ये जो स्थापित होतो याच्यावरून चीनची जी समज आहे की चीन हा स्वकेंद्रीय आहे, जगाच्या इतर गोष्टींशी किंवा त्याचा काही संबंध नाही, जगाच्या इतर बाबी त्याच्यावर कुठलाही परिणाम करत नाही, ही जी काही समज आहे तर ही चीनबद्दलची जी समज आहे ती हळूहळू अशा घटनांद्वारे आणि यासोबत इतर अनेक सांस्कृतिक आणि इतर जे पैलू आहेत त्याद्वारे ते पूर्णपणे बदललेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण प्रामुख्याने चीनच्या बद्दलच्या ज्या काय पाश्चात्य आणि पाश्चात्य विद्वानांमध्ये वेगवेगळ्या समज होत्या, समजाच्या अनुषंगाने आपण एक चर्चा करणं अपेक्षित आहे. दुसरं, चीनचा ऐतिहासिक उदय ज्या पद्धतीने झालेला आहे तो ऐतिहासिक उदय सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेऊ. कारण चीनला जसं आपण सांगितलं की चीन हे प्राचीन सभ्यतेचं एक उत्तम असं उदाहरण आहे. त्यामुळे चीनला दर्शनशास्त्राची मोठी परंपरा आहे. चीनला वेगवेगळ्या राजघराण्यांनी म्हणजे क्विंग डायनॅस्टी आणि इतर जाऊ डायनॅस्टी हे ज्या काही वेगवेगळ्या घराणे आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातून सत्ता राबवलेली आपल्याला दिसतो आणि त्याच्यातून चीनचा एक ऐतिहासिक उदय आपल्याला दिसून येतो. ओके, त्याचबरोबर चीनी विचारांवर आणि चिंतनांवर एक आपल्याला बौद्ध धर्माचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आणि हेच एक महत्त्वाचं बिंदू आहे की जो अधोरेखित करून सांगितला गेला पाहिजे की चीनची जी समज आहे की चीन हा स्वकेंद्री, चीनचा केंद्रीयवाद किंवा तो स्वतःमध्ये मशगूल असलेला देश होता, तर ते हे तथ्य ते जे काही स्थापित सत्य आहे ते खोडण्यासाठी मदत करतं. त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन चीनच्या संदर्भामध्ये चीनच्या ऐतदेशीय विचार परंपरेचा, चीनी ऐतदेशीय चिंतनाचा उदय आणि उद्गम आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि खरं तर चीन हा स्वतः स्वयंपूर्ण स्वयंभू इतिहासामध्ये होता. जरी समजा त्यामध्ये राजेशाही एक राजवट दिसून येत असलेली होती, तरी सुद्धा स्वतंत्रपणे एक विचार प्रणाली चीनमध्ये दिसून येते. त्याचं तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं की कन्फ्युशियस, हेन्फ्युशियस असे वेगवेगळे मतप्रवाह चीनमध्ये दिसतात. एक महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्माचा बिंदू समजून घेत असताना आपल्याला चीनच्या संदर्भामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे की चीनमधलं जे काही दर्शन आहे त्या दर्शनाला किंवा चीनी जनतेला मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वराबद्दल फार काही आस्था नसल्याचे पुरावे आपल्याला दिसून येतात. किंवा त्यामुळे त्या वेगळ्या पद्धतीने ऐहिक अशा जीवन पद्धतीचं दर्शन आपल्याला चीनच्या सगळ्या परंपरांमध्ये दिसतं आणि त्याच तो एक महत्त्वाचं पार्श्वभूमी अशी दिसून येते. इतिहासकार ज्याला अधोरेखित करतात
की ती पार्श्वभूमी की मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल फार आस्था नसणे किंवा त्याच्याबद्दल फार देणं-घेणं नसणे, यामुळे एक बौद्ध धर्माच्या प्रवेशासाठी एक पोषक असं वातावरण चीनमध्ये होतं किंवा या कारणांमुळेच बौद्ध धर्माची जी काही पाळंमुळं आहे, त्या संपूर्ण चीनमध्ये रोवली गेल्याची आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे हा एक बिंदू आपण समजून घेणार आहोत. चीनमधल्या वेगवेगळ्या ज्या काही राजवटी आहेत, शाही घराणी आहेत, त्याचा वेगवेगळा उद्गम आणि विकास आपल्याला गेल्या 800 ते 900 वर्षाच्या चीनच्या इतिहासामध्ये दिसतो आणि ज्याला स्टेपीचं आव्हान मिळालेलं आपल्याला दिसतं. ओके. यामध्ये महत्त्वाची जी घराणी आहे ती क्विंग डायनेस्टी आहे, चिंग डायनेस्टी आहे, जाऊ डायनेस्टी आहे. ह्या सगळ्या राजवटी या शाही राजवटी म्हणून गणल्या गेलेल्या आहेत, की ज्याचा उल्लेख आपण या प्रत्यक्ष या शीर्षकाचं जे विस्तृत वर्णन करणार आहोत त्यामध्ये येईलच. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक म्हणजे चीनला एक प्राचीन सभ्यता होती. चीन एक प्राचीन सभ्यतेचा इतिहास असलेला देश आहे. चीनला उत्तम आणि दर्जेदार दर्शनशास्त्राचा इतिहास आहे. चीनच्या दर्शनामध्ये मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वराच्या कल्पनांबद्दल फार काही आस्था नसल्याचे पुरावे आहेत. आणि या सगळ्यांमध्ये एक रॅशनल किंवा एक घडामोडी घडल्या म्हणजे त्यामध्ये जो शेवटचा बिंदू आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन समजून घेत असताना ज्याची मदत होणार आहे ते म्हणजे 20व्या शतकातलं च्या अगोदरचा चीन आणि 20व्या शतकातल्या अगोदरचं जग. ओके. याची सांगड आपल्याला या ठिकाणी घालणं गरजेचं आहे. ओके. की ज्याची चर्चा आपण या शेवटच्या बिंदूमध्ये करणार आहोत. त्यामुळे हा संपूर्ण पट जो आहे, हा संपूर्ण पट आपल्याला चीनच्या संदर्भात वेगवेगळे ऐतिहासिक, भौतिक आणि इतर दृष्टिकोन प्रदान करण्यामध्ये मदत करेल. ओके. आणि कदाचित ती सुद्धा एक महत्त्वाची उद्दिष्ट या ठिकाणी अभ्यासकर्त्यांनी बनवलेली आपल्याला दिसून येतात. ओके. त्यामुळे आपण महत्त्वाच्या 4 ते 5 बिंदूंमध्ये चीनच्या इतिहासाची ओळख आणि चीनचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करण्यामध्ये करणार आहोत. एकतर नेमक्या वसाहत कालखंडामध्ये अशा कोणत्या समजुती होत्या चीनबद्दल इतर जगाच्या आणि चीनबद्दल चीनी जनतेच्या, त्या समजुतीची चर्चा करणार आहोत. चीनचा ऐतिहासिक उदय हा कोणत्या अशा विविक्षित पार्श्वभूमीतून तयार झाला, ज्याला एक शाही घराण्यांचा, शाही राजवटींचा जो इतिहास आहे, त्या इतिहासाच्या परिप्रेक्ष्यामध्ये चीनच्या ऐतिहासिक उदयाची चर्चा आपण करणार आहोत. तिसरा बिंदू म्हणजे चीनी ऐतदेशीय चिंतन याचा नेमका दर्शनशास्त्र म्हणून विकास कधी झाला, त्याच्यामध्ये इतर धर्मांनी किंवा आशियामधल्या इतर महत्त्वाच्या दर्शनशास्त्राने कशा पद्धतीची भूमिका वठवली, त्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि नंतरचा जो काय पट आहे, खरं तर राष्ट्रराज्याच्या उभारणीनंतरचा जो पट आहे, त्यामध्ये चीनने तर प्रचंड प्रगती वेगवेगळ्या बाबतीमध्ये केलेली आहे आणि मूलतः त्या वेगवेगळ्या प्रगतीमुळे चीन हा जगभरामध्ये अधोरेखित झालेला आहे की चीनचं मॉडर्नायझेशन झालं, चीनचं आधुनिकीकरण झालं, चीनचं वाणिज्यीकरण झालं, चीनमध्ये व्यापारीकरणाला चालना मिळाली आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचा विकास आपल्याला चीनमध्ये दिसून येतो. तंत्रज्ञानाचाही विकास आहे, विज्ञानाचाही विकास आहे आणि प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेचा विकास सुद्धा आपल्याला दिसून येतो. परंतु हे आधुनिक वर्तमान चीन समजून घेण्याच्या साठी आपल्याला चीनचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास किंवा त्या संदर्भातले जे दृष्टिकोन आहेत ते समजून घेणं तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. ओके. त्यामुळे या संदर्भात आपण अभ्यासकर्त्यांनी जी काही महत्त्वाची उद्दिष्ट उराशी बाळगलेली आहेत, त्या उद्दिष्टांमध्ये आपल्या स्क्रीनवर जे बिंदू स्पष्टपणे दिसतात ते महत्त्वाचे आहे. की हे प्रकरण 1 म्हणजे युनिट क्रमांक 1 की ज्याचा मुख्य लक्ष हे चीनबद्दलचे ऐतिहासिक दृष्टिकोन समजून घेणं आहे. त्यामुळे युनिट क्रमांक 1 खरं तर समजुतीच्या बाबतीत आहे. परसेप्शन्स काय आहेत चीनबद्दलचे, जगभरातल्या लोकांचे, इतिहासकारांचे, अकादमिक स्कॉलर्सचे 20व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये चीनबद्दलचे मुख्य ग्रह ते पूर्वग्रही असू शकतात आणि इतरही ते नेमके काय होते, तर त्याची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. पर्यायाने ह्या सगळ्या समजुतीचा विकास
या समज इतिहासाबद्दलची जी समज चीनची होती ती समजून घेत असताना आपल्याला चीनच्या इतिहासाची ओळख होणार आहे. त्याचबरोबर चीनची जी प्राचीन सभ्यता आहे त्या सभ्यतेची सुद्धा ओळख होणार आहे. म्हणजे आशियाई आणि इतर सगळ्या काही 1-2 खंडांमध्ये महत्त्वाच्या 5 संस्कृतींचा उदय झालेला आहे. ओके. ज्याला सभ्यता असंही म्हटलं गेलं. त्यामुळे चीनी सभ्यता ही एक प्राचीन सभ्यता म्हणून अ, गणली जाते. ओके. तर त्यामुळे हे जे काही युनिट क्रमांक 1 आहे आणि युनिट क्रमांक 2 आहे, या दोन्हींच्या मिळून जो काही कॉमन उद्दिष्ट अधोरेखित होतात ती म्हणजे जर ही दोन्ही प्रकरणं आपल्याला नीट समजली, तर याच्यातून आपल्याला चीनचा इतिहास समजेल आणि चीनी सभ्यतेचा इतिहास किंवा त्याची वैशिष्ट्ये काय? म्हणजे वैशिष्ट्याच्या बाबतीत आपण जसं दर्शनशास्त्राच्या उदाहरणामध्ये लक्षात घेतलं, की चीनी जनता आणि चीनी दर्शन हे मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वराच्या कल्पना याच्याबद्दल आस्था नसलेलं आहे. आता हे जे काही बिंदू आहेत म्हणजे मृत्यूनंतरचं जग आणि ईश्वर याच्याबद्दल आस्था असणे नसणे ही वैशिष्ट्ये झाली. तर त्यामुळे चीनी सभ्यता जी आहे ती अशा पद्धतीच्या वैशिष्ट्यांना सामोरं गेलेली किंवा अशा पद्धतीचं वैशिष्ट्य असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हे जसं वैशिष्ट्य दर्शनशास्त्राचं आहे, तसंच ते चीनी सभ्यतेचं सुद्धा आहे. कारण त्या दर्शनशास्त्राच्या प्रक्रियेतूनच चीनी सभ्यतेचा, परंपराचा आणि संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने चीनचा दृष्टिकोन, इतिहासाचा दृष्टिकोन समजून घेत असताना आपल्याला जसं भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये एक 2 महत्त्वाची साम्राज्य होती. एक मौर्य साम्राज्य होतं, गुप्त साम्राज्य होतं. ओके. थोडंफार तशाच पद्धतीचं ज्या काही महत्त्वाच्या शाह्या राजवटी होत्या त्या चीनच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्व होत्या. आणि काही ठिकाणी जे काही क्विंग डायनॅस्टी आहे, त्याच्या विरोधात छोटी-छोटी राज्य किंवा राजवटी उभ्या राहिल्यात, प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या राहिल्यात आणि त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला, की ज्याच्यातून जाऊ नावाचं घराणं हे चीनवर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा बराच दीर्घकाळ 2 ते 3 शतकं ज्याने चीनवर अधिराज्य गाजवलं, अशा पद्धतीच्या एका राजवटीचा सुद्धा उदय होताना आपल्याला दिसतो. तर हे जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत, महत्त्वाच्या घटना आहेत, तर अशा पद्धतीच्या असंख्य घटनांची शृंखला आपल्याला या दोन्ही युनिट्समध्ये मिळेल आणि ती सुद्धा समजून घेणं सोयीचं राहील, की ज्याद्वारे ह्या ज्या घटना आहेत, खरं तर या माइलस्टोन इन चायनीज हिस्ट्री, की ज्याद्वारे चीनी इतिहासाच्या रूपरेखा जी आहे ती आपल्याला पूर्णपणे अवगत होईल. जसं की क्विंग डायनॅस्टी, जाऊ डायनॅस्टी किंवा घराणं याद्वारे चीनच्या राजवटीला, राजेशाह्यांना सुरुवात होते किंवा मोनार्किकल स्टेटला सुरुवात होते. त्या प्रक्रियेतलं जे शेवटचं राजघराणं आहे, ते म्हणजे झिंग किंवा क्विंग असे दोन्ही अ, उच्चार आपण या शब्दाच्या संदर्भात वापरत असतो. तर ते खरं तर शेवटचं राजघराणं ठरलं. ओके. आणि कारण नंतरच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या पेक्युलर कंडिशन्समधून वेगवेगळ्या संदिग्ध आणि गुंतागुंतीच्या अशा प्रक्रियेतून अ, 1911 ला खरं तर या संपूर्ण राजेशाही जी आहे किंवा घराणेशाही जी आहे, मोनार्किकल स्टेट आहे, त्याचा आपल्याला अंत होताना दिसतो 1911. त्यामुळे 1911च्या टप्प्यामध्ये तो शेवटचा राजघराणा म्हणून छिंग या राजघराण्याला ओळखलं जातं. आणि नंतरचा जो इतिहास आहे, तो खरं तर राजघराण्याच्या नंतरचा आणि प्रजासत्ताकाच्या दिशेने प्रवास सुरू होणारा, की या कालखंडामध्ये म्हणजे वेगळ्या पद्धतीचे जे काही राष्ट्रराज्य उदयाला आली. त्या राष्ट्रराज्य बऱ्याच ठिकाणी स्वतंत्रता चळवळीमधून आली. परंतु त्याचं एक महत्त्वाची मागणी या संपूर्ण कालपटावर होती, की प्रत्येकाने आपली लिखित राज्यघटना देश चालवण्यासाठी असावी आणि राष्ट्रराज्य उभारणीमधलं एक ते महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. त्यामुळे नंतरचा जो टप्पा होता राजेशाही संपल्यानंतरचा, तर तो अशा कुठल्यातरी लिखित कॉन्स्टिट्यूशन, रिटन कॉन्स्टिट्यूशनच्या मागणीसाठी आणि नंतरच्या कालखंडामध्ये डॉक्टर सन यत सेन, त्याचे सहकारी आणि नंतर एक वेगळं समाजवादी वळण जे काही चीनच्या राजकारणाला लागतं, त्याच्यातून चीनी प्रजासत्ताकाची स्थापना आपल्याला होत असताना दिसते. तर अशा पद्धतीने असंख्य ज्या घटना आहेत, की ज्या घटनांमुळे चीनचा इतिहास, चीनची राजेशाही, चीनची लोकशाही, चीनचं प्रजासत्ताक
याच्याबद्दल वेगवेगळी माहिती आपल्याला उपलब्ध होते. तर त्याची यंत्रावळी किंवा त्याची शृंखला आपल्याला या निमित्ताने समजून येऊ शकेल. त्याचबरोबर 19व्या शतकाचा जो मध्य आहे, त्या मध्यापर्यंत चीनी लोकांचे किंवा चीनी राष्ट्राचे इतर शेजारी राष्ट्राशी असलेले संबंध नेमके कसे होते काय, त्याची सुद्धा आपल्याला माहिती किंवा ओळख होईल. जसं की परराष्ट्राच्या संदर्भात जर बघायला गेलं तर चीनची जी समज आहे की चीनमध्ये जे काय सम्राट होऊन गेले सुद्धा, त्या सगळ्या सम्राटाची जी काही समज होती ती अशी होती की या स्वर्गाच्या खाली ही जी काही संपूर्ण पृथ्वी आहे, त्या संपूर्ण पृथ्वीचं सम्राट किंवा साम्राज्य म्हणजे तो राजाच असतो. सम्राट म्हणजे तो राजाच असतो. आणि इतर प्रांतामध्ये जे काही राजे आणि इतर सम्राट होते, ते सगळे या पृथ्वीच्याच प्रक्रियेचा भाग असल्यामुळे खरं तर कधीही चीनने 19व्या शतकापर्यंत स्वतंत्रपणे अंतर्गत धोरण आणि परराष्ट्र धोरण आखलेलं दिसत नाही. कारण समजच अशी आहे की संपूर्ण पृथ्वीचे सम्राट आपण, त्या पृथ्वीच्या संपूर्ण राजेशाहीचं जबाबदारी आपल्यावरच आहे. तर ती जी बिंदू आहेत की अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे खाचखळगे चीनच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात किंवा चीनच्या शेजारील राष्ट्राच्या वर्तणुकीच्या संदर्भात आहेत, त्याची चर्चा सुद्धा आपल्याला निमित्ताने होईल. आता परिचय समजून घेताना खरं तर आपण एक दीर्घ प्रस्तावना दिलेलीच आहे की वर्तमान चीन हा ज्या औद्योगिक, वाणिज्यिक, व्यापारी पार्श्वभूमीमुळे आणि त्याच्या विकसित अर्थव्यवस्थेमुळे ओळखला जातो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ओळखला जातो. इतर महत्त्वाच्या ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामुळे ओळखला जातो. परंतु या सगळ्याची जी सुरुवात आहे, ही जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, त्याचा एक महत्त्वाचा आधुनिक चीनच्या संदर्भातला टप्पा म्हणजे 1940 ते 1978 आणि प्रामुख्याने आपला हा संपूर्ण कोर्स ओके, या टप्प्याच्या, या कालपटाच्या अंतर्गत किंवा कालपटाच्या सीमितच घडलेल्या घटनांची चर्चा करणार आहे. त्यामुळे 1840 ते 1978 या कालपटामध्ये ज्या वेगवेगळ्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या, त्याची नोंद आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि पर्यायाने या कालपटाच्या संदर्भातलीच चीनची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणार. त्याच पद्धतीने चीनी अर्थव्यवस्थेचा विकास कसा झाला, आर्थिक इतिहासाचा गाभा म्हणून आपण या बिंदूंकडे सुद्धा थोडं लक्ष वेधणार आहोत. आणि चीनमध्ये 2 पद्धतीच्या अर्थव्यवस्था खरं तर आधुनिक वसाहती कालखंडाच्या दरम्यान आढळून येतात. एक तर जी म्हणजे परंपरागत अर्थव्यवस्था आणि दुसरी वाणिज्यीकरण किंवा मॉडर्नायझेशन नंतरची सुरू झालेली नवीन आर्थिक नीती. त्यामुळे अशा 2 अर्थव्यवस्था की ज्याला खरं तर पर्यायाने चीनी अर्थव्यवस्था असंच म्हटलं गेलेलं आहे. तर त्याची चर्चा सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. खरं तर चीनमध्ये जसं की भारतामध्ये गुप्त मौर्य साम्राज्य होतं, तसंच एक महत्त्वाचं साम्राज्य चीनमध्ये सुद्धा नंतर 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये होतं. हळू-हळू जे काही प्रतिद्वंद्वी किंवा प्रतिस्पर्धी अशी छोट्या-छोट्या राजवटी होत्या, त्याने एकत्र येऊन एक मोठं पुन्हा जे काही साम्राज्य उभारलं होतं, त्याचं विभाजन पुन्हा नंतरच्या 50 वर्षामध्ये घडून आलं. वसाहतवादाच्या संदर्भात किंवा कालखंडाच्या संदर्भात चीनला एक अपमानास्पद वागणूक दिल्याचा सुद्धा इतिहास आहे. यामध्ये जगातले जे इतर राष्ट्र आहेत, यामध्ये जगातले जे इतर महत्त्वाचे देश आहेत, त्यांनी हा चीनचा अपमान केलेला आपल्याला दिसून येतो. आणि खरं तर जपानच्या संदर्भात जर आपण बघितलं तर जपानकडून चीन हा प्रत्यक्षपणे बऱ्याच वेळेला युद्धामध्ये हरलेला आहे. ओके, किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेतून चीनची एक स्वतःची अशी अस्मिता उभी राहते आणि त्याच्यातून त्या देशाचा एक महत्त्वाचा अर्थव्यवस्था वगैरे उभी राहते. जसं आपण आतापर्यंत चर्चा केली की चीनबद्दलचा एक महत्त्वाचा समज काय होता की चीनी देश किंवा चीन हे राष्ट्र हे स्वतःमध्येच मशगूल आहे. ओके, ते आत्मकेंद्रीय असं राष्ट्र आहे. तर हा खरं तर प्रामुख्याने पौरात्य दृष्टिकोन, पाश्चात्यांनी जोपासलेला पौरात्य दृष्टिकोन आहे. पाश्चात्यांनी म्हणजे पाश्चात्य अभ्यासकांनी, पाश्चात्य इतिहासकारांनी. पौरात्य म्हणजे जे काही पाश्चात्य देश होते त्यांच्यासाठी पूर्वेकडील जे सर्व देश आहेत ते पौरात्य देश होते. त्या पूर्व देशाच्या संदर्भात पाश्चात्यांचा असलेला दृष्टिकोन हा खरं तर पौरात्य दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो, की ज्याला इंग्रजीमध्ये ओरिएंटलिझम असं सुद्धा म्हटलं जातं.
त्यामुळे हा जो ओरिएंटलिस्ट अप्रोच होता, त्या अप्रोचमुळे खरं तर चीनच्या समजेबद्दलचे शंका कुशंका किंवा कन्फ्युजन्स आपल्याला तयार झालेले दिसून येते. ओके. त्यामुळे हा पौरत्य दृष्टिकोन काय होता, की चीन हा नेहमी स्वतःमध्येच मशगूल असलेला, स्वतःच समाधानी असलेला, त्यामुळे पर्यायाने इतर पाश्चात्य देशांशी स्पर्धा करू न शकणारा वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समज चीनबद्दल स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. ओके. परंतु ह्या ज्या काही जागतिक ह्या ज्या काही चीनमधल्या महत्त्वाच्या राजेशाह्या होत्या, 20व्या शतकामध्ये या राजेशाह्यांचा अंत झालेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रामुख्याने वर्षागणिक जर बोलायचं झालं किंवा वर्षानुसारच बोलायचं झालं, तर 1911ला या सगळ्या राजेशाह्यांचा अंत झाला आणि छिंग राजवट ही खरं तर त्या राजेशाही प्रक्रियेतली शेवटची राजवट म्हणून गणली गेली. ओके. या प्रक्रियेनंतर, या राजेशाह्यांच्या अस्तानंतर खरं तर चीनबद्दलचे जे इतर तथ्य आहेत, चीनबद्दलच्या ज्या काही इतर घडामोडी आहेत, चीनबद्दलचे जे काही इतिहास आहेत, त्याचा एक वेगळा विकास झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यातूनच आपल्याला कळत गेलेलं आहे, की चीनबद्दलची जी समज आहे, ती हळू-हळू पूर्ण बदलत चाललेली आपल्याला दिसून येते. या सगळ्या प्रक्रियेतून जे काही आरोप चीनवर होत होते, चीनला स्वतःच्या क्षमता किंवा स्वतःच्या दृष्टिकोनाबद्दलही फार काही देणं-घेणं नसल्यामुळे त्याच्यावर फार परिणाम, चीन या राष्ट्रावर काही फार परिणाम पडला नाही. त्यामुळे असा एक दुसरा अर्थ काढला गेला, की पश्चिमेचे जे काही आधुनिकीकरण होतं, त्या आधुनिकीकरणातून तयार होणारे जे काही नवीन प्रश्न होते आणि पर्यायाने या सगळ्या प्रक्रियेला चीन हे प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले. त्यामुळे ही एक नवीन समज नंतरच्या कालखंडामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसून येते. या सगळ्या प्रक्रियेमुळे, त्या सगळ्या याच्यामुळे किंवा आत्ममशगूलतेच्या समजेमुळे खरं तर असाही एक वाद तयार झाला, की ज्याला चीनी केंद्रवाद म्हटलं गेलं, की चीन हा फक्त स्वतःमध्ये मशगूल नाहीये. चीन हा फक्त आत्मबघणं नाहीये. तर चीनला स्वतःबद्दल, त्याच्या स्वयंपूर्णतेबद्दल प्रचंड अहंगंड आहे आणि पर्यायाने इतर जगाबद्दल द्वेष आहे. तर अशा पद्धतीची जी काही मतं आहेत, ती चीनी केंद्रवादामध्ये अनुस्यूत आहेत. या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर म्हणजे छिंग ही जशी शेवटची राजवट आहे, तसं 16व्या आणि 17व्यामध्ये 2 राजवटी खरं तर या समांतरपणे या पर्यायाने एकमेकांसह झालेल्या दिसून येतात. त्याला छिंगमिंग राजवट असं म्हटलं गेलेलं आहे. तर एका बाजूला राजेशाही आहे, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाचे दर्शनशास्त्र आहे. तिसऱ्या बाजूला 20व्या शतकातल्या वेगवेगळ्या राजवटींचा अंत आहे आणि चौथा बिंदू मध्य आणि दक्षिण आशियामध्ये तयार झालेला किंवा ओरिजिन ज्याचं दक्षिण आणि मध्य आशिया आहे, त्या ठिकाणी तयार झालेला बौद्ध धर्म हा चीनमध्ये तीव्र स्थावर होताना आपल्याला दिसतो. आणि यामुळे त्याची चीनची स्वमग्नता, चीनचा आत्मकेंद्रीपणा, चीनचा केंद्रवाद ही सगळे पौर्वात्य दृष्टिकोन जे होते, त्याच्यामधल्या असलेल्या चुका असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण चीन जर इतर राष्ट्राचा द्वेष करत होता, चीन जर इतरांबद्दल मत्सर बाळगणार होता, तर बौद्ध धर्म, की जो खरं तर दुसऱ्या भूमीवरून चीनमध्ये स्थापित झालेला होता किंवा प्रवेश केला होता, तर त्याला तेवढा राजाश्रय किंवा त्याला तेवढी त्याची पाळेमुळं खोलवर रुजली गेली नसती. त्यामुळे हे जसं एक उदाहरण आहे, तशा अशा बऱ्याच उदाहरणावरून असं स्थापित करता येऊ शकतं, की चीनबद्दलचा पौर्वात्य आणि पाश्चात्य दृष्टिकोन हा पूर्वग्रहांनी मिश्रित असा होता आणि पर्यायाने याद्वारे खरं तर चीनबद्दलची जी काय समज आहे, ती समज पूर्णपणे बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. चीनचा जो ऐतिहासिक मुद्दा आहे, खरं तर त्यामध्ये शुंग राजवट आहे, नंतर मिंग राजवट आहे, शिंग राजवट आहे आणि या मधल्या काळामध्ये म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये असलेली जाऊ राजवट आहे. त्यामुळे सगळ्यात प्राचीन जी काय पहिली राजेशाही राजवट म्हणून ओळखली जाते, ती म्हणजे शुंग राजवट. ओके. शुंग राजवटीच्या नंतरच्या कालखंडामध्ये ज्या काही छोटे-छोटे राज्य होते,
त्यांच्यामध्ये बंडाळी म्हणा किंवा त्याच्यामध्ये प्रतियोगिता किंवा त्याच्यामध्ये प्रतिरोध आपल्याला केंद्रीय सत्तेच्या बाबतीत दिसून येतो. आणि या सगळ्या छोट्या-छोट्या राज्यांना सुद्धा स्वतःची स्वायत्ता स्थापित करण्याची गरज होती. तर हा जो संघर्ष होता छोट्या-छोट्या राज्यांमधला, तो खरं तर जाऊ राजवटीने जिंकला आणि खरं तर 3ऱ्या शतकामध्ये ही जाऊ राजवट अस्तित्वात आली, की जी खरं तर दीर्घकाळ चीनवर जिने राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यामुळे ही जी जाऊ राजवट आहे ती खरंच 3ऱ्या शतकातली आणि दीर्घकाळ स्थापित असलेली किंवा राजेशाही सत्ता असलेली राजवट म्हणून ओळखली गेली. त्यावेळी जी शुंग राजवटीच्या नंतरच्या कालखंडामध्ये जे काही छोटी-छोटी राज्य आली, त्यामध्ये जाऊ राजवटीने किंवा जाऊ राजघराण्यांनी त्या छोट्या राज्यांचं नेतृत्व करत विजय मिळवला आणि हळू-हळू चीनची सत्ता ताब्यात घेतलेली आपल्याला अ, अ, दिसून येते. ठीक आहे. त्यामुळे जाऊ राजवट ही खरं तर शुंग राजघराण्याच्या नंतरची आलेली राजवट. आता चीनचं जे भौगोलिक स्थान आहे खरं तर ते हिमालय पर्वत रांगांच्या मध्ये आहे, ज्यामध्ये तिबेटचं पठार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या नद्या आसपासच्या हिमालयन पर्वत रांगांमध्ये आपल्याला दिसून येतात. या सगळ्यांच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्याच्या भौगोलिक स्थानामध्ये चीनचा उदय आणि विकास होत असताना आपल्याला दिसून येतो. राजेशाही म्हणून शुंग, जाऊ आणि चिंग या 3 महत्त्वाच्या राजवटी दिसतात. यातली जाऊ जी राजवट आहे ती जवळ-जवळ 3 शतकं आपल्याला उभी राहिलेली दिसते, की ज्याचा उदय आणि विकास मुळात 3ऱ्या शतकामध्ये झाला. शेवटची जी राजवट आहे ती चिंग राजवट म्हणून ओळखली जाते. परंतु याची स्थापना खरं तर 221च्या कालखंडामध्ये झालेली दिसून येते. आता चीनचं जे चिंतन आहे, चीनचा जो विचार आहे, तो समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं लक्षात येईल, की चीनचं एक स्वतंत्र असं दर्शनशास्त्र आहे आणि स्वतःचं एक दर्शन आहे. ओके. त्यामुळे इसवी सन 550च्या कालखंडामध्ये कन्फ्युशियस विचारधारा याचा विकास आणि उद्गम होत असलेला आपल्याला दिसून येतो. कन्फ्युशियस जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या नुसार खरं तर म्हणजे कुठल्याही धर्माच्या बाजूने नसून शिक्षण म्हणजे जो उच्च शिक्षित किंवा चांगला शिक्षित आहे त्याच्याबद्दलचा सन्मान आणि प्रत्येकामध्ये गुण आवश्यक असलेले गरजेचे आहे. त्यामुळे अशा पद्धतीची एक विचारधारा म्हणून कन्फ्युशियस विचारधारेचा उदय आणि विकास होतो. आणि कन्फ्युशियस ही पुन्हा एक प्राचीन दर्शनशास्त्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जसं की राजेशाहीच्या संदर्भामध्ये आपण 3 राजवटी या महत्त्वाच्या राजवटी म्हणून बघितल्या गेल्या. तसं दर्शनाच्या बाबतीमध्ये आपल्याला कन्फ्युशियस, मेन्शियस आणि दाओ किंवा दाओवाद या 3 दर्शन महत्त्वाची मानता येतात. तर कन्फ्युशियसची विचारधारा होती म्हणजे चीनच्या संदर्भामध्ये, की जी केवळ शिक्षित माणसाला, शिक्षणाला आणि आवश्यक गुणांना महत्त्व देत होती. आणि या कन्फ्युशियस विचारधारेतून असा सद्गुणी शासन असलं पाहिजे. सद्गुणी शासनाचा विचार पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे राजा, मोनार्की वगैरे ही जरी असली, तरी ते गुणांच्या बाबतीत चांगले, शिक्षित आणि आवश्यक गुण असलेले असावे, असा एक विचार तयार झालेला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये कन्फ्युशियस नंतर त्याच्यामध्येच काही सुधारणा करत जो एक नवीन दर्शन उभं राहिलं, की जे मेन्शियस म्हणून ओळखलं गेलं. तर या मेन्शियस म्हणजे अगोदरची जी स्थापित दर्शन काय होतं, की सदाचारी, सद्गुणी शासन असलं पाहिजे. तर जे सद्गुण नसलेलं जर शासन सत्तेवर आलेलं असेल, ज्याच्यामध्ये आवश्यक गुण नाहीये, ज्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण नाहीये, तर त्याला त्या शासनाच्या विरोधात विद्रोहाचा अधिकार खरं तर नंतरचे जे दर्शन आहे, की जे मेन्शियस दर्शन आहे, ते मेन्शियस दर्शन देतं. त्यामुळे कन्फ्युशियस असो, मेन्शियस असो, हे खरं तर वेगवेगळी दर्शन आहेत. ओके. त्यामुळे धर्माची अनुपस्थिती आपल्याला चीनच्या संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन चीनच्या संदर्भामध्ये दिसते. धर्माचा उद्गम आणि विकास नाहीच आहे. धर्म नाहीच आहे. धर्माच्या ऐवजी सामाजिक आणि राजकीय दर्शन किंवा नैतिक दर्शन आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये जो दर्शन होता तो म्हणजे दाओवाद. खरं तर त्याचा उद्गम लाओजी यांनी केलेला होता आणि या दाओवादाचा जो धर्मग्रंथ किंवा ग्रंथ म्हणून ओळखला जातो तो म्हणजे दाओ दे झिंग. ओके. आता कन्फ्युशियस हे एक प्रमुख विचार आणि नंतरच्या काळात उभा राहिलेला दाओवाद या दोघांचं आणि मेन्शियसचं सुद्धा सहअस्तित्व आपल्याला चीनच्या संपूर्ण चिंतन परंपरेमध्ये दिसून येतं.
जसं आपण अगोदर प्रमाणे चर्चा केलीच की चीनच्या संपूर्ण दर्शनामध्ये मृत्यूनंतरचं जग आणि चीन ईश्वर याच्याबद्दल कोणतीही चिंता नाहीये. त्याच्याबद्दल कुठचीही काळजी नाहीये किंवा त्याबद्दल देणं-घेणंच नाहीये. अशा पद्धतीचं एक दर्शन आणि अशा पद्धतीचा एक 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 ए एक नागरिक आपल्याला चीनमध्ये दिसून येतात. आणि या सगळ्या प्रक्रियेमधून नंतर आशियातून आलेला जो बौद्ध धर्म आहे, खरं तर त्यातलाही महत्त्वाचा म्हणजे महायान पंथ आहे. तो पंथ चीनमध्ये आपलं स्वतःचं तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाने या इतर सगळ्या दर्शनाला प्रभावित करतं. आणि या काळामध्ये वेगवेगळ्या बोधिसत्वच्या संकल्पना आहेत, दंतकथा आहेत, छोट्या-छोट्या देवता आहेत. या सगळ्यांमध्ये बौद्ध महायान पंथ हा एक आपलं स्थान बळकट करताना आपल्याला दिसतं. ओके. अर्थात यामध्ये कुठलाही धर्म नसून राजनैतिक आणि सामाजिक दर्शन चीनमध्ये होतं. आणि ते दर्शन सुद्धा मृत्यूनंतरचं जग, ईश्वर किंवा आभासी संकल्पना या बाबतीत नसल्यामुळे या महायान बौद्ध धर्माला एक मोठ्या प्रमाणामध्ये पार्श्वभूमी या ठिकाणी मिळालेली दिसते. या प्रक्रियेतून वेगवेगळे बौद्ध संघ, बौद्ध मठ, कल्याणकारी मठ तयार झाले. हे मठ तयार झाले की ज्यांनी कल्याणकारी योजना किंवा ज्यांनी रिफॉर्म्स ज्या होत्या चीनच्या संदर्भात त्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आपल्याला दिसून येते. नंतरचं जे 9वं शतक होतं, त्या 9व्या शतकामध्ये जे काही 2 महत्त्वाचे राजवंश चीनच्या इतिहासामध्ये आले, सुई आणि तांग राजवंश. या काळामध्ये खरं तर असं म्हटलं जातं की बौद्ध धर्माने आपली स्वतःची पाळंमुळं संपूर्ण चीनभर घट्टपणे जमवलेली आपल्याला दिसून येते. 1951 ला चीन शिहांगडी हे जे काही राजवट होती शिंग डायनॅस्टीची किंवा शिंग राजवटीची. खरं तर हे जे नेतृत्व ही जी काही राजवट होती या कालखंडामध्ये वेगवेगळे विभाजित असे राज्य होते. हे प्रशासनाच्या बाबतीत. पण त्या सगळ्यांचं प्रशासन हे केंद्रीय होतं. दिसताना राज्य अशी वेगवेगळी, परंतु त्याचं केंद्रीय प्रशासन हे या राजवटीचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून गणता येईल. इसवी सन 221 मध्ये छिंग राजवटीचा की ज्याचा महत्त्वाचा व्यक्ती होता म्हणजे तो छिंग शुवंगडी. ओके. तो 221 ला सुरू होऊन ते ॲक्चुअली किंवा 1911 ला ही राजवट या शाही राजवटीचा अंत आपल्याला झालेला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही वेगवेगळे हेलकावे किंवा वेगवेगळे बंड किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या राजवटी उदयाला आल्यात, त्यांनी या चीनमधल्या शाही राजवटीला एक वेगळं आव्हान दिलं. त्याच पद्धतीने या कालखंडामध्ये विशेषतः 1840 नंतरच्या कालखंडामध्ये जे 2 महत्त्वाचे अफूची युद्ध झाली, त्या अफूच्या युद्धांनी परकीय शक्तींना एक मोकळं रान चीनच्या संदर्भात कारभारात मिळालं आणि या सगळ्या गुंत्यातून खरं तर चीनी राजेशाहीचा अंत झाला आणि प्रजासत्ताक किंवा राष्ट्रराज्याच्या दिशेने चीनचा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसून येतो, की ज्याच्यातून वेगवेगळे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडत गेले. त्यामुळे चीनला सभ्यतांचा इतिहास असल्यामुळे चीनमध्ये सांस्कृतिक विविधता होती. चीनमध्ये अभिजात वर्ग आणि भद्रजन वर्ग अशा पद्धतीचं वर्गीय स्तरीकरण सुद्धा दिसून येतं. परंतु या सगळ्या प्रक्रियेतून चीनी राज्यकर्त्यांनी किंवा चीनी यांनी अर्थव्यवस्थेचं वाणिज्यीकरण केलेलं दिसतं. याच कालखंडामध्ये 1840 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढ दिसून येते. ओके. लोकसंख्या वाढ आणि इतर सगळ्या प्रश्नांबरोबर जे काही व्यापारी पद्धती या व्यापारी स्टेक होल्डर्स होते, व्यापारी करणारे लोक होते, त्यांच्याबद्दल नियमन करणारी शुल्क व्यवस्थेचा विचार सुद्धा आलेला आहे किंवा तो सुद्धा स्थापित झालेला आहे. मुक्त व्यापाराचं धोरण नंतरच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये प्रामुख्याने आलेलं आहे, परंतु याला सुरुवातीच्या काळामध्ये शिंग राजवटीने विरोध केलेला आहे. आता चीनची प्रजासत्ताकाकडे किंवा राष्ट्रराज्याच्या निर्मितीकडे वाटचाल समजून घेत असताना अफूचं युद्ध जे आहे म्हणजे चीनी इतिहासाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाला अफूच्या युद्धाचं महत्त्व माहिती आहे. कारण अफूच्या युद्धात किंवा अफियम किंवा इंग्रजीमध्ये त्याला ओपियम वॉर असं किंवा ओपियम असं म्हटलं गेलं. ओके. त्यामुळे ओपियमने किंवा अफूने महत्त्वाची भूमिका या चीनचा आणि चीनचे परराष्ट्र धोरणाशी संबंधित किंवा इतर देशाशी असलेल्या संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका वठवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे चीन हा तसा पारंपरिक होता, स्वतःमध्ये मशगूल होता. त्याचे जे विदेशी संबंध होते ते फार नव्हते, कारण त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाचाच लवलेशही चीनमध्ये नव्हता. कारण त्याच्यामध्ये जी काही समज होती की चीनी सम्राट जो होता
तो सर्वांचा शासक होता, की ज्याला चीनी संकल्पनेमध्ये तियांशिया असं म्हटलं गेलं. त्यावेळी या भूतलावर स्वर्गानंतरचं जे काही जग, उर्वरित जग आहे, त्याच्यावर एकच राजा आहे. त्यामुळे आसपासचे जे काही सगळे राजे राजवटी होते ते शत्रू नसलेले असे राजवटी होते. त्यामुळे असा एक संयमी किंवा उदार असा दृष्टिकोन या सगळ्या दर्शनांमधून उभा राहिलेला होता, किंवा त्याला चीनी केंद्रवाद म्हटलं गेलं, त्याच्यातूनच सुद्धा उभा राहिलेला होता. अर्थात याच्यामुळे चीनने कधी कुणावर आक्रमण केलेलं नाही सुरुवातीच्या काळात. परंतु चीनच्या या प्रवृत्तीमुळे किंवा तियांशियाच्या संकल्पनेमुळे इतर जे काही स्पर्धक देश होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चीनवर हल्ले केले, चीनचे काही भाग बळकावले, हे झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा या सगळ्या छोट्या मोठ्या पडझडीनंतर सुद्धा चीनची भूमिका कधी आक्रमक नव्हती, कारण त्याच्या पाठीमागचा असलेला तियांशियाची संकल्पना, ओके, की चीनी सम्राट हा सर्वांचा शासक आहे, त्यामुळे त्याने इतरांशी शत्रुभावी पद्धतीने वागू नये. आणि कन्फ्युशियस विचारधारेनुसार ही सगळी जी काय कन्फ्युशियस विचारधारेनुसार शासक हे सद्गुणी विचारांचं आणि शिक्षणाचं असलं पाहिजे. या सगळ्यामुळे परराष्ट्र धोरणाचा लवलेशही चीनच्या इतिहासामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आढळत नाही. परंतु 1840च्या संदर्भामध्ये चीनमध्ये इतर जे काही परकीय देश आहेत त्यांचे एक वेगळी व्यवस्था व्यापाराच्या संदर्भात सुरू होती, की ज्याला बंदरगाह किंवा समुद्री किनाऱ्यामधले जे काही व्यापारी तट आढळून येतात, त्याच्यामध्ये चीनच्याशी व्यापार खरं तर ब्रिटिश आणि इतर राष्ट्रांचा सुरू झालेला आपल्याला दिसत होतं, ओके, की ज्याच्याद्वारे एक विशिष्ट बंदर त्या व्यापारासाठी उपलब्ध करून दिलं. त्या बंदराचा जो सौदागर किंवा त्याचा होता तो हाँगकाँग असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर खरं तर या प्रक्रियेला, या व्यवस्थेला कॅन्टॉन अशी व्यवस्था किंवा कॅन्टॉन असं नाव पडलेलं आहे, दिसून येतं. त्यामुळे या निमित्ताने चीन आणि पाश्चिमात्य देश किंवा पश्चिमी देशाच्या परराष्ट्र धोरणाला म्हणा किंवा संबंधांना सुरुवात झालेली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कॅन्टॉनची असलेली व्यवस्था. 17व्या आणि 18व्या शतकामध्ये चीनच्या व्यापारामध्ये बरेचसे चढ-उतार झालेले असले तरी कॅन्टॉनच्या व्यवस्थेमध्ये इतर देश हे चीनच्या संपर्कात आलेले आपल्याला दिसून येतात. आता या सगळ्या चीनच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा पैलू असणारा बिंदू म्हणजे अफूचा व्यापार आणि त्या पर्यायाने तयार झालेलं अफूचे युद्ध. अफूचा व्यापार हा खरं तर 16व्या-17व्या शतकापासून अस्तित्वात होता, परंतु चीनच्या संदर्भामध्ये प्रचंड तेजी त्याला 19व्या शतकामध्ये आलेली दिसून येते. आणि त्याची स्मगलिंग किंवा त्याची सुरू झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 17व्या शतकामध्ये 200 पेट्या गरजेच्या वाटत होत्या चीनी जनतेला त्याचा इंटेक म्हणून, तर तो जवळजवळ 4,500 पेट्यांचा एवढा त्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येते, ओके. परंतु याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती, की जिने भारतामध्ये सुद्धा त्याचं ऑपरेशन होतं आणि 1857च्या उठावानंतर एक सेटबॅक सुद्धा होता. तसंच चीनमध्ये सुद्धा ती कंपनी होती. या अफूच्या व्यापारामध्ये खरं तर इंग्रज लोकांचा एक मोठा वर्चस्व झालेला दिसून येतो. परंतु या संपूर्ण व्यापारामध्ये इंग्रज कुठेही मुख्य पटावर येणार नाही त्याची काळजी घेत होती. आणि म्हणून अफूची शेती, अफूचा व्यापार आणि अफूचं काळाबाजार चीनमध्ये होत होता. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष इंग्रज सुद्धा होते, पण ते दृश्य स्वरूपात नव्हते, कारण अफूची शेती इंग्रजांचीच वसाहत असलेल्या भारतामध्ये केली जायची. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, पण ती प्रत्यक्ष त्या व्यापारामध्ये नव्हती. तर त्यांनी नेमलेले जे एजंट होते, जे खरं तर ईस्ट इंडिया कंपनीचेच एजंट म्हणून ओळखले जात असे, त्यांनी तो माल इथून तिकडे पोहोचवला. या सगळ्यामध्ये इंग्रजांचा विचार होता की अफूच्या व्यापारामध्ये महत्त्वाची मक्तेदारी तर होतीच, पण इतर जे काही महत्त्वाचे व्यापारी संबंध होता इंग्रजांचा चीनशी, ते धोक्यात येऊ नये म्हणून अशी ती काळजी घेत होते. आणि ही जी अफू आहे ती सोने आणि चांदीच्या बदल्यात विकली जायची वगैरे. नंतरच्या काळामध्ये 1830 मध्ये चीनी राजवटीने याच्यावर बंदी घालण्याचा जेव्हा प्रयत्न केला, किंवा या अफूची लत ही खरं तर चीनी जनतेला, नौसैनिकांना आणि सरकारमधल्या जवळजवळ 20 ते 30% जनतेला आणि लष्करामधल्या 20 ते 21% लोकांना जेव्हा लागली, त्याच्यानंतर हा एक गंभीर प्रश्न चीनमध्ये तयार झाला. आणि त्यामुळे 1830ला त्याच्यावर बंदीची सुरू झाली. 1838 ते 39 हा अफीम वादाचा कालखंड म्हणून सुद्धा
ओळखला देतात. या सगळ्या प्रक्रियेतून हे जे काही बंदी आणि व्यापाराची बंदी, अफूवरची बंदी आणि त्या अफूची असलेली तस्करी या विविध कारणांमुळे खरं तर चीनी राजवटींचे आणि इंग्रजांचे मतभेद होण्यासाठी सुरुवात झाली. तोपर्यंत 1834 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची जी मक्तेदारी होती तीही संपलेली होती. 1839 ला चीनी राजवटींनी वेगवेगळे अफू विरोधी कायदे तयार केले होते, ज्यामुळे चिंग सरकार आणि ब्रिटनचं पामरस्टीन सरकार याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मतभेद तयार झालेले आपल्याला दिसून येतात. चीनच्या वतीने यिंग हे जे काही अधिकारी होते किंवा पामरस्टन किंवा ब्रिटिशांच्या वतीने असलेले जे काय ॲडमिरल एलियट्स नावाचे अधिकारी होते, या सगळ्यांमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती तयार झाली आणि प्रत्यक्ष युद्धच सुरू झालं. खरं तर 1842 ला पहिल्यांदा या युद्धामध्ये म्हणजे मोठा सेटबॅक चीनलाच मिळाला. परंतु एक नानकिंगचा करार झाला, की ज्याद्वारे ब्रिटिशांना किंवा या व्यापाऱ्यांनी गुंतलेल्यांना चीनला 2,10,00,000 रुपयाची चांदी हर्जाना किंवा म्हणून द्यावी लागली. मग याचा पर्याय म्हणून जे काही कैटन नावाची जी काही व्यापारी केंद्र एकच होतं, त्याऐवजी 5 ते 6 केंद्र चीनने इतर केंद्रही उघडली. एक विशिष्ट असं सीमाशुल्क तयार झालं. ब्रिटिशांना इतरांना मुक्त व्यापाराचं धोरण याच्यातून तयार झालं. परंतु यामध्ये पाश्चात्य ताकद आणि चीनमधल्या ज्या प्रतिक्रिया होत्या, पुन्हा 1858 ते 1960 या कालखंडामध्ये अफूचं दुसरं युद्ध झालं आणि येनसिंग कराराद्वारे पुन्हा त्याचा एक तह झाला आणि एक वेगळ्या पद्धतीची उलवाट खरं तर चीनच्या संदर्भात रुजू. याच्यानंतर या 2 अफूच्या युद्धानंतर नेमकं पुढे काय झालं त्याचा आढावा आपण पुढच्या व्याख्यानामध्ये घेऊ. आज आपण इथे थांबू. नमस्कार.